नमस्कार, मी स्वराली ज्ञानेश्वर जाधव. आज ते कदम महाराज, गणपती, भूपती, प्रजापती, सुवर्ण रत्न श्रीपती, अष्टावधान जागृत, अष्टप्रधान वेष्टित, न्यायालंकार मंडित, शस्त्रास्त्र शास्त्र शस्त्र पारंगत, राजनीती धुरंदर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सुवर्ण रत्न सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, श्रीमंत श्रीमंत श्रीमंत, छत्रपती शिवाजी महाराज की जय. मित्रांनो, या मातीमध्ये जन्म घेतलेल्या मुलाला सांगावे लागत नाही की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते, कारण जन्मताच इथली माती प्रत्येकाच्या मनामध्ये शिवछत्रपती हे नाव कोरून जाते. आणि म्हणूनच शिवछत्रपती हे नाव भारतातच नव्हे तर संपूर्ण जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेले आहे. सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यांनाही पाजर फुटेल, डोंगर माथ्यांनाही घाम फुटेल, झाडे झुडपेही शहारतील आणि विशाल नभालाही ज्याच्या पुढे झुकावे लागेल असा रयतेचा राजा, मावळ्यांचा राजा, शेतकऱ्यांचा बहुजनांचा राजा, ज्याला कितीही विशेषणे लावली तरी कमीच पडतात असा आदर्श राजा म्हणजे राजा शिवछत्रपती. शब्दही पडतीय पुरे अशी शिवरायांची कीर्ती, शब्दही पडतीय पुरे अशी शिवरायांची कीर्ती, राजा शोभुनी दिसे जगती, अवघ्या जगाचा शिवछत्रपती, अवघ्या जगाचा शिवछत्रपती. 19 फेब्रुवारी 1630 या सोन्याच्या दिनी शिवनेरीवर तोफांचा कडकडाट झाला, सनई चौघडे वाजले, साऱ्या आसमंतात आनंदाची उधळण झाली. अशा या थोर प्रसंगी माँसाहेब जिजाऊंचा पोटी बाळ शिवबांचा जन्म झाला. जनतेवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडविण्यासाठी आई जिजाऊ आणि वडील शहाजीराजे यांनी दिलेल्या शिकवणीच्या जोरावर आणि संपूर्ण जनतेच्या आणि मावळ्यांच्या भक्कम साथीमुळे शिवरायांना लढण्याचे बळ मिळाले. जर ओम म्हटल्याने मनाला शांती मिळते तर साई म्हटल्याने मनाला शक्ती मिळते. जर राम म्हटल्याने पापापासून मुक्ती मिळते तर जय शिवराय म्हटल्याने 100 वाघांची ताकद मिळते. त्या दिल्लीचा लाल किल्ला तोही तशाचा तसा आहे, त्या उत्तरेतील महत्ते तेही तशीच्या तशी आहेत, तो आग्र्याचा ताजमहल तोही तशाचा तसा आहे, मान्य आहे. आमचं सगळं ढासळले तेही मान्य आहे, पण त्यांचं तसं का आणि आपलं असं का माहितीये? कारण त्यांच्यावर जेव्हा जेव्हा हल्ले झाले तेव्हा त्यांनी माना वाकवल्या आणि भिंती वाचवल्या, पण आपल्यावर जेव्हा जेव्हा हल्ले झाले आपण माना नाहीत वाकवल्या, छात्या फाकवल्या, छात्या. ये 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 लढ. संपूर्ण देशामध्ये बादशाहीचे काहूर माजले होते आणि अशात स्वराज्य मिळवणे ही काही सोपी गोष्ट नव्हती, तर अनेक शूरमावळ्यांनी प्राणाची आहुती दिली, स्वराज्यासाठी रक्त सांडले. पण माँसाहेब जिजाऊंच्या आशीर्वादाने छत्रपती शिवाजी महाराजांनी हजारो वर्षांची गुलामगिरी मोडून काढली आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. विजय सारखी तलवार चालवून गेला, निधड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला, वाघ नख्याने अफजल खानाचा कोथळा फाडून गेला, मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो शैतानांना नडून गेला, स्वर्गात गेल्यावरही जाला देवांनी सुद्धा झुकून मुजरा केला, असा माझा मर्द मराठा शिवबा होऊन गेला, शिवबा होऊन गेला. 3 एप्रिल 1680 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन झाले. सखे मुस्ताहिद खान महाराजांच्या मृत्यूची बातमी घेऊन औरंगजेबाकडे निघाला. त्याला वाटलं महाराजांच्या मृत्यूची बातमी ऐकून औरंगजेब खुश होईल आणि त्याला काहीतरी बक्षीस देईल. तो मोठ्या आनंदात धावत धावत गेला. अलमपणा अलमपणा, बडी खुशी की खबर है. क्या हुआ? काफर नरकाला गेला. कौन? शिवा, शिवा हुजूर. हे शब्द ऐकताच औरंगजेब शांतपणे उठला. त्याने त्याची नमाज पडायची चटई खाली अंथरली, त्यावर गुडघे टेकवून बसला. त्याने नमाजाच्या रुखात्या पडायला सुरुवात केली. रुखात्या पडून झाल्यावर त्याने आपले दोन्ही हात वर केले आणि म्हणाला, ए अल्लाह, तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना, तेरा नेक बंदा तेरे पास आ रहा है. पहा, शुभा किती नेक होते. महाराजांचे दुश्मन देखील महाराजांविषयी चांगलाच विचार करत होते. सह्याद्रीच्या छाताडातून नाथ भवानी गाजे, सह्याद्रीच्या छाताडातून नाथ भवानी गाजे, काळजात राहती आमच्या रक्तात भाती राजे, काळजात राहती आमच्या रक्तात भाती राजे. तुफान गरजतो आग ओकतो वाघ मराठी माझा, तुफान गरजतो आग ओकतो वाघ मराठी माझा, सन्मान राखतो जान झोकतो तुफान मातीचा राजा, तुफान मातीचा राजा. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद.